हॅलो गाईज, आम्ही निघालो आहोत छोट्याशा ट्रिपला. एवढ्या थंड हवेत माझे फेवरेट जॅकेट तर पाहिजेच. मस्त मध्ये एक चहा प्यायलाच हवा, नाही का? बाय द वे, आम्ही चाललो आहोत जवळच लोणावळ्याला. खूप दिवसांनी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत चाललो आहोत. फर्स्ट स्पॉट होता हे सुंदर असं मंदिर. खूपच छान, स्वच्छ, आणि तिथे गुलाबाची बागही होती. कारंज्यासमोर फोटोशूट मॅन्डेटरी आहेच. जरा वेळ तिथे बसून तिथल्या सुंदर पेंटिंग्स आणि शिल्पाचा आनंद घेतला. तिथून मग या मस्त हॉटेलमध्ये चेक इन केले. ही आमची मस्त स्पेशियस रूम होती. बेड बघून लगेच त्यावर उडी घेतली. जेवण करून मस्त या झोपाळ्यावर वेळ घालवला. ऑफकोर्स आईला व्हिडिओ काढायला लावला. आता लोणावळ्याला आलो आहोत तर मॅप्रो कसं मिस करणार. खरंच हेही खूप सुंदर आहे. इथे पण फोटोशूट केलेच. इथे काही गेम्स होते ते आम्ही खेळलो. हे गेम्स तर रिग्डच असतात असं वाटतं, पण ते सॉफ्ट टॉईज बघून खेळावेसे वाटतातच. आम्हाला पण मोह आवरला नाही. मग माझी शॉपिंग सुरू झाली. खरं सांगायचं तर सगळंच घ्यावं वाटतं. लास्टली ऑफकोर्स मॅप्रो स्पेशल सँडविच, पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम. डोंट वरी, ते मी जास्त खाल्लं नाही. मग काय, दिवस संपून हॉटेलच्या रूममध्ये गप्पांचा कार्यक्रम रंगवला. सकाळी उठून या उंच डोंगरावर असलेल्या देवीच्या मंदिरात आलो. मी आणि आई खालीच पायथ्याला टाइमपास केला. बाकी सगळेजण दर्शन घेऊन आले. पायऱ्या तशा खूप होत्या ना. आम्हाला आयता आशीर्वाद आणि मस्त कैरीची फोड मात्र मिळाली. ऑफकोर्स लोणावळ्याची चिक्की चॉकलेट फज आणलंच. अशी होती आमची ही छोटीशी ट्रिप. ऑल थँक्स टू अश्विनी मावशी. तिने हे जुळवून आणले आणि खूप दिवसांनी अप्पू बरोबर वेळ घालवता आला. ओके, थँक्स, बाय.